जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, श्रावक अकॅडमी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आपलं स्वागत करतो। आज आपल्या समाज सुधारक सिरीजमध्ये आपण आज शिकणार आहोत किंवा अभ्यासणार आहोत दादाभाई नौरोजी यांच्या बाबतीत। दादाभाई नौरोजी हे जेव्हा आपण नाव ऐकतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की यांनी काँग्रेसच्या स्थापनेत यांचा खूप मोठा सहभाग आहे। ॲलन ॲक्टोवेन हुम सोबत दादाभाई नौरोजी सुद्धा होते आणि तसेच हे काँग्रेसच्या 3 वेळा अध्यक्ष होते। कशाचे? काँग्रेस अधिवेशनाचे हे 3 वेळा अध्यक्ष होते। आपल्याला समाज सुधारकांचा अभ्यास करताना मी तुम्हाला सांगितलेल्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही होपफुली लक्षात ठेवल्या असेल की आपल्याला त्यांचा अभ्यास करताना त्यांचा जन्म लक्षात ठेवावा लागतो, त्यांचं साहित्य किंवा वाङ्मय लक्षात ठेवावे लागते, त्यांनी स्थापन केलेल्या वेगवेगळ्या संस्था आपल्याला बघाव्या लागतात आणि त्याचाच आपल्याला अभ्यास करावा लागतो। आणि त्यांच्याविषयी जर एखादा कोणी गौरव उद्गार दिलं किंवा त्यांना एखादी पदवी दिली ते आपल्याला लक्षात ठेवावे लागते। त्याच्या बाहेर आयोग आपला प्रश्न विचारत नाही। त्याच हिशोबाने आज आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही काय करा, नेहमीप्रमाणे सांगतो तसं वही घ्या, तुमचे नोट्स घ्या, तुमचा पेन घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा। तुमचे जसे जांभेकर जसे महात्मा फुले तोंडपाठ झाले असतील अशी अपेक्षा बाळगतो, तसंच आजचे दादाभाई नौरोजी सुद्धा तोंडपाठ करून देण्याची खात्री मी तुम्हाला देतो। तर आपण आता त्यांचा जन्म बघणार आहोत। त्यांचा जन्म कुठे झाला? त्यांचा जन्म महाराष्ट्रात खडक इथे झाला। कोणत्या तारखेला झाला? तर 4 सप्टेंबर 1825 मध्ये झाला। 4 सप्टेंबर 1825 मध्ये कुठे झाला? खडक मध्ये झाला। त्याच्यानंतर नेहमीप्रमाणेच त्यांनी शिक्षण कुठे घेतलं? त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं की शिक्षण संस्था ही एकच कॉलेज होतं, कोणता? एल्फिस्टन कॉलेज। तसंच त्यांनी काय केलं? एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण घेतलं। शिकत असताना आता बघा, लहानपणी जर आपण हुशार असलो, जशी एक आपली मराठी म्हण आहे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ह्याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ असा होतो की आपल्याला लहानपणीच त्या माणसाचे गुण दिसायला लागतात की हा माणूस पुढे जाऊन काहीतरी मोठं करू शकतो। आणि हे विद्यार्थी दशेत हुशार होते, त्यामुळे त्यांनी काय केलं? ब्रिटिश शिक्षकांनी, ब्रिटिश प्रोफेसरने त्यांना भारताची आशा, म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, प्रॉमिस ऑफ इंडिया असे म्हटले। हा प्रश्न येऊन गेलेला आहे की खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाला भारताची आशा असे म्हटले होते? कोणाला म्हटले होते? दादाभाई नौरोजींना। इंग्रज प्राध्यापकाने त्यांना भारताची आशा असे शिक्षण घेत असतानाच म्हटले। पुढे त्याच विद्यालयात ते काय झाले? प्रोफेसर झाले। कोणत्या विषयाचे प्रोफेसर झाले म्हटलं तर गणित व तत्वज्ञान हे 2 विषय ते शिकवत होते। लक्षात आलं का? इथपर्यंत सोपंच आहे। जन्म आपण बघितला, शिक्षण बघितलं आणि शिक्षण झाल्यानंतर ते प्रोफेसर झाले। 2 विषय कोणते? तर गणित व तत्वज्ञान। आता पुढे बघू, लंडनला गेल्यावर आता व्यवसायाच्या निमित्तानं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ते कसे होते? व्यावसायिक, त्यांची फॅमिली बिझनेसमॅन फॅमिलीला बिलॉंग करत होते। शिक्षण संपल्यानंतर, नोकरी केल्यानंतर ते पुढे इंग्लंडला गेले। इंग्लंडला जाऊन त्यांनी काय केलं? तिथं व्यवसायासाठी त्यांनी एक व्यवसाय उभारला। कंपनीच्या सोबत त्यांनी काय केलं? भागीदारी केली आणि तिथं व्यवसाय सुरू केला। पण तिथं करत असताना देशप्रेम मात्र त्यांच्या काय होतं रे? त्यांच्या हृदयात होतं। त्यांनी विचार केला की भारतीय लोकांचे काही प्रॉब्लेम्स आहे, ते इथल्या पार्लमेंटला, ब्रिटिश पार्लमेंटला ते समजले पाहिजे। कारण काय व्हायचं त्यावेळेस, व्हॉट्सअप इंस्टाग्राम वगैरे होतं का रे की केला एखादा मेसेज आणि सांगितलं की बाबा आम्हाला इथे इथे असं असा त्रास आहे, असं वगैरे काहीच नव्हतं। आणि मग भारतीयांवर जो ब्रिटिश सरकार अन्याय करत होते वेगवेगळ्या माध्यमातून, ते शेतकरी असू द्या, कामगार असू द्या, स्त्रिया असू द्या किंवा भारतीय कैदी सुद्धा असू द्या, मग इथल्या गोष्टी, इथल्या घटना या इंग्लंडच्या पार्लमेंटला कळाव्या, तिथल्या राणीला कळावं, म्हणून त्यांनी काय केलं रे? 1865 मध्ये बघा, 1865 वर्ष लक्षात ठेवा मित्रांनो। काही महत्वाच्या संस्था आहेत त्यांचे वर्ष तुम्हाला पाठच पाहिजे। तर 1865 मध्ये त्यांनी काय केलं? लंडनमध्ये लंडन इंडिया सोसायटीची स्थापना केली। लंडन इंडिया सोसायटीची स्थापना कुठं केली? इंग्लंडमध्ये केली, लंडनमध्ये केली। लक्षात आलं? त्याच्या पुढचं पॉइंट बघा, फॉसेट समितीसमोर दादाभाई नौरोजींची साक्ष झाली। आता मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की साक्ष होणे म्हणजे त्याबद्दल माहिती देणे, त्याबद्दल निवेदन करणे, अर्ज करणे किंवा त्या गोष्टीबद्दल त्या समितीसमोर माहिती देणे। कशाची गोष्ट होती? फॉसेट समिती म्हणजे काय रे? फॉसेट समिती म्हणजे त्यावेळेस ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एक संसदीय समिती होती। त्यांनी काय केलं? भारतातील अर्थव्यवस्थेवर त्यांनी अभ्यास केला। बघा, भारताच्या आर्थिक पाहणीसाठी, पण ही कुठे होती? ही भारतात होती का? तर भारतात नव्हती, इंग्लंडमध्ये होती। इंग्लंडच्या संसदेने एक समिती नेमली होती ज्याचं नाव होतं फॉसेट समिती। त्याचं काय काम होतं? भारताचा आर्थिक तपास करणे, आर्थिक पाहणीसाठी एक संसदीय समिती नेमली। आणि तुम्हाला हे माहीत असेल किंवा नसल, किंवा मी आता सांगतो की दादाभाई नौरोजी हे हिंदी अर्थशास्त्राचे जनक असे त्यांना म्हणतात। ते थोर अर्थशास्त्रज्ञ होते। अर्थशास्त्रज्ञ म्हणजे पैसा
आणि इथं गोष्ट कशाची सुरू आहे, आर्थिक पाहणीची सुरू आहे. मग आर्थिक पाहणीची ज्या माणसाला माहिती आहे त्यांनाच विचारून रे बा आपण, लक्षात आलं की नाही. म्हणजे ते स्वतः अर्थतज्ञ होते आणि म्हणूनच मग त्यांना काय केलं की भारतात काय आर्थिक परिस्थिती आहे ह्याच्याविषयी त्यांनी इंग्लंडवाल्या त्या समितीला, म्हणजे कोणत्या फॉसेट समितीला माहिती दिली. काही कठीण आहे का बाबा, एकदम सोपं आहे. त्याच्या पुढचं पॉईंट बघा, 1866 हे सुद्धा वर्ष तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. 1866 मध्ये लंडन मध्येच ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापन केली. ईस्ट इंडिया कंपनी नाही रे, ईस्ट इंडिया कंपनी ते इंग्रजांची होती. इथं मी काय म्हणून आलो, नीट लक्ष देऊन ऐका. 1866 मध्ये त्यांनी ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापन केली. कुठं स्थापन केली तर लंडन मध्येच स्थापन केली. म्हणजे दोन आपण बघितलं लंडन मध्ये स्थापन केलेल्या. पहिली कोणती बघितली रे, लंडन मध्ये लंडन इंडिया सोसायटी, आणि दुसरी आपण बघितली ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली. त्याच्यानंतर ते भारतात परत आले आणि 1873 मध्ये त्यांनी बडोदा संस्थानचे दिवाण म्हणून काम पाहिले. बडोदा संस्थान म्हणजे तुम्हाला माहिती आहे बडोदा संस्थान कोणाचं, सयाजीराव गायकवाड आपण बघतो, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी मदत केली. लक्षात आलं. त्या संस्थानात त्यांनी काय केलं, दिवाण म्हणून काम केले. दिवाण म्हणजे काय रे, दिवाण म्हणजे आपला बेड काय झोपायचा नाही, तर इकडे विदर्भात दिवाण म्हणजे तो झोपायचा बेडला म्हणतात. दिवाण म्हणजे काय असते, दिवाण म्हणजे पैशाचा व्यवहार पाहणारे लोक. जुनं पिक्चर पहा, करण अर्जुन पहा, त्याच्यात तुम्हाला दिसते एक अशा मिशा करून, उभ्या मिशा करून कॉमेडी कॅरेक्टर एक आहे अशोक सराफचं. मुनीम आपण म्हणू शकतो, किंवा काय म्हणू शकतो आपण त्यांना दिवाण म्हणू शकतो. जो काय करतो, जसं करण अर्जुन मध्ये अमरीश पुरीचा सगळे पैशाचा हिशोब तपासते कोण, तो अशोक सराफ. तसंच पैशाचा, त्या संस्थानाच्या पैशाचा, कारण मी तुम्हाला आताच सांगितलं की ते कसे होते, ते अर्थतज्ञ होते, त्यांना पैशा बाबतीत माहिती होती, त्यांना आर्थिक सगळ्या गोष्टींचा अभ्यास होता. म्हणून त्यांनी काय केलं रे, 1873 मध्ये बडोदा संस्थानचे त्यांनी दिवाण म्हणून नोकरी करायला सुरुवात केली. इथपर्यंत काय अडचण नसेल. पुढे बघा, 1883 मध्ये त्यांना जस्टिस ऑफ पीस हा पुरस्कार मिळाला. जस्टिस ऑफ पीस हे पद मिळालं. जस्टिस ऑफ पीस म्हणजे काय, किंवा त्याला आपण काय म्हणायचे, त्याला जेपी म्हणायचे. जस्टिस ऑफ पीस म्हणजे काहीच नाही, राजाने निवडून दिलेला एक प्रतिनिधी जो शांतता निर्माण करेल. राजाने निवडून दिलेला एक प्रतिनिधी जो शांतता व सुव्यवस्था पाहणार, असा हा बहुमान होता. असा बहुमान हा कोणाला मिळाला, दादाभाई नौरोजींना मिळाला. कोणत्या वर्षी रे, 1883 मध्ये. त्याच्या पुढे बघा, 1892 एकदम महत्वाची घटना मित्रांनो. 1892 मध्ये फिन्सबरी या मतदारसंघातून, बघा त्यावेळेस अशी परिस्थिती होती की आपल्याला निवडणूक तर खूप दूरची गोष्ट आहे, नोकऱ्या मिळणं कठीण होतं ब्रिटिश राजवटीत. तर हे निवडणूक लढवणं आणि निवडणूक जिंकणं हे तर वेगळीच गोष्ट होती, हे तर दूरची गोष्ट होती. पण दादाभाई नौरोजी इथं अपवाद ठरतात. दादाभाई नौरोजी हे भारतातील एकमेव असे व्यक्ती आहेत ज्यांनी काय केलं रे, ज्यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ते निवडून आले. आणि निवडून आले ते कशावर गेले, ते गेले हाऊस ऑफ कॉमन्सवर. हाऊस ऑफ कॉमन्स हे त्यांचं कनिष्ठ सभागृह होतं. हाऊस ऑफ कनिष्ठ सभागृह जसं आता आपलं काय रे लोकसभा आहे, तसं त्यांचं काय होतं, त्यांचं होतं कोणतं होतं रे, हाऊस ऑफ कॉमन्स. आणि दुसरं होतं हाऊस ऑफ लॉर्ड्स. हे हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणजे अप्पर हाऊस, ज्याला आपण आताच्या भाषेत राज्यसभा असं म्हणू शकतो. आणि हे काय गेले 1892 मध्ये हे फिन्सबरी मतदारसंघातून त्याच्यावर डायरेक्ट निवडून गेले. असे कर्तृत्व करणारे ते पहिले भारतीय ठरतात. म्हणून हा पॉइंट तुम्हाला लक्षातच ठेवला पाहिजे. काही वर्ष मी सांगतो ते तुमच्या तोंडपाठच असू द्या मित्रांनो. आता पुढचा बघा, 1897 मध्ये एक कमिशन आलं होतं ज्याचं नाव होतं वेल्बी कमिशन. 1897 मध्ये एक कमिशन आलं होतं ज्याचं नाव होतं वेल्बी कमिशन. आणि हे कमिशनचा विषय काय होता, ह्या कमिशनचा विषय होता रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्सपेंडिचर. भारतीय लोक कशावर खर्च करतात, एक्सपेंडिचर म्हणजे खर्च करणे. आणि त्याच्यावर यांची दादाभाई नौरोजींची सदस्य म्हणून नेमणूक झाली. आता बघा इथं काही गडबड तुम्ही करू नका. आपण मगाशी बघितलेली समिती फॉसेट समिती आहे. फॉसेट समितीवर काय झालं, फॉसेट समितीवर त्यांची साक्ष झाली. म्हणजे त्या समितीत ते होते का, तर नव्हते. फॉसेट समितीत त्याची साक्ष झाली म्हणजे त्यांनी काय केलं, निवेदन केलं, माहिती दिली. पण या समितीत वेल्बी कमिशन मध्ये ते स्वतः सदस्य होते. म्हणजे त्या कमिशन मध्ये ते स्वतः हजर होते. लक्षात आलं का रे. बघा वेल्बी कमिशन
मध्ये काय होते, यावर दादाबाईंची सदस्य म्हणून नेमणूक झाली. फॉसेट समिती म्हटलं तर तुम्ही साक्ष लक्षात ठेवा सॉरी आणि वेल्बी कमिशन म्हटलं तर तुम्ही सदस्य म्हणून लक्षात ठेवा. पुढे बघा, स्थापनेत सहभाग. आता त्यांनी कोणकोणत्या गोष्टींत स्थापनेत सहभाग त्यांनी नोंदवला किंवा स्वतः त्यांनी त्या स्थापन केल्या, त्या संस्था आपल्याला लक्षात ठेवायच्या मित्रांनो. पहिली बघा 1845 मधली. 1845 मध्ये स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, त्यांचा सहभाग होता. दादाबाई नौरोजींनी याला मदत केली. 1845 वर्ष लक्षात ठेवा. कोणती रे? स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी. त्याच्यानंतर बघा 1848 ज्ञान प्रसारक सभा. 1848 मध्ये ज्ञान प्रसारक सभा. त्याच्यानंतरचं वर्ष बघा 1851 मध्ये रहनुमाई सभा आणि 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशन. ही महत्वाची ठरते कारण ही पहिली काय आहे रे, पहिली राजकीय संघटना आहे. ही पहिली राजकीय संघटना आहे बॉम्बे असोसिएशन. परीक्षेला प्रश्न येऊन गेला की खालीलपैकी कोणती पहिली महाराष्ट्रातील राजकीय संघटना आहे? कोणती आहे? बॉम्बे असोसिएशन आहे. वर्ष 1852. लक्षात आलं का? यांनी कोणकोणत्या स्थापनेत सहभाग केला रे? 1848 काय होतं रे? 1848 ला ज्ञान प्रसारक सभा. त्याच्यानंतर 1845 ला काय होतं रे? स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक असोसिएशन. त्याच्यानंतर 1851 रहनुमाई सभा आणि 1852 बॉम्बे असोसिएशन. त्याच्यानंतर बघा साहित्य, म्हणजे त्यांनी कशावर लिखाण केलं? अरे अर्थतज्ञ होते, त्याच्याशीच संबंधी त्यांनी लिखाण केलं. बघा त्यांनी 1901 मध्ये पुस्तक लिहिलं ज्याचं काय नाव आहे रे? इंडियन पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. भारतातील दारिद्र्याविषयी त्यांनी लिखाण केलं. इंडियन पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. त्याच्यानंतर व्हॉइस ऑफ इंडिया नावाचं त्यांनी वृत्तपत्र सुरू केलं. वृत्तपत्र परीक्षेला विचारतात मित्रांनो. व्हॉइस ऑफ इंडिया, भारत की आवाज, हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? दादाबाई नौरोजींनी सुरू केलं. तसंच रास्त गोपतार नावाचं एक वृत्तपत्र सुरू केलं. रास्त गोपतारचा अर्थ काय होतो रे? रास्त गोपतार म्हणजे खरी बातमी. खरी बातमी असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय रे? त्यांनी 2 वृत्तपत्र सुरू केले. एक व्हॉइस ऑफ इंडिया आणि दुसरं कोणतं केलं तर रास्त गोपतार केलं. त्याच्यानंतर बघा आता आपण बघू गौरव उद्गार. म्हणजे त्यांच्याबद्दल कोणी कोणी काय म्हटले आहे, त्यांना दिलेल्या पदव्या कोणत्या आहे की नाही, त्याच्यावर आपण बघू. आणि पहिली आहे गोखले. त्यांच्याबद्दल काय म्हणतात? गोखले म्हणतात आपले गोपाळकृष्ण गोखले, भारत सेवक समाजवाले. ते काय म्हणतात की मानवात जर देवता असेल, माणसात जर देव पण असेल तर ते फक्त दादाबाई नौरोजी मध्येच असतील असं ते म्हणतात. म्हणजे बघा गोपाळकृष्ण गोखले हे दादाबाई नौरोजींना देवाची उपमा देतात. एवढा थोर पुरुष तो माणूस असेल, विचार करा. त्याच्यानंतर बघा काही जण त्यांना भारताचे ग्लॅडस्टन सुद्धा म्हणतात. ग्लॅडस्टन कोण होते? हे होते फॉर्मर म्हणजे पूर्वीचे पीएम म्हणजे प्रधानमंत्री. कुठले रे? युकेचे, इंग्लंडचे पूर्वीचे प्रधानमंत्री होते ग्लॅडस्टन. यांच्याशी तुलना करतात कोणाची? तर आपल्या दादाबाई नौरोजींची. त्याच्यानंतर बघा त्यांनाच काही जण भारताचे पितामह सुद्धा म्हणतात. म्हणजे ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया ही पदवी त्यांच्याबद्दल दिली जाते. आता सरळ सेवेला प्रश्न कितीतरी सेट मध्ये येऊन गेलेला की भारताचे पितामह खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? काय उत्तर दिलं पाहिजे तुम्ही? तुम्ही दिलं पाहिजे दादाबाई नौरोजी. यांनी भारतात आर्थिक निस्सरणाचा सिद्धांत मांडला. म्हणजे हे ब्रिटिश लोक, हे ब्रिटिश राजवट कसा भारतातून लूट करतात, पैसा लुटतात आणि ते इंग्लंडला घेऊन जातात. आर्थिक निस्सरणाचा सिद्धांत मारणारे कोण रे? तर दादाबाई नौरोजी. आर्थिक निस्सरणाचा सिद्धांत, ड्रेनेज थेअरी मांडली यांनी. आणि निधन त्यांचं कधी झालं? निधन आपल्याला लक्षात ठेवायचं नाही. मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की थोर समाज सुधारकांचा मृत्यू दिवस आपल्याला परीक्षेला विचारत नसतो, तो आपल्यासाठी दुःखाचा दिवस असतो. तरी सुद्धा आपल्याला माहित पाहिजे कोणत्या कालखंडात किंवा कोणत्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला, म्हणून आपण ते अभ्यास करताना बघत असतो. ते पाठ वगैरे करायची गरज नसते. त्यांचं निधन झालं मित्रांनो 20 ऑगस्ट 1917 रोजी. आणि होपफुली तुम्हाला दादाबाई नौरोजी हे तुम्हाला समजले असतील एकदम सोप्या पद्धतीनं. फक्त एक्झाम ओरिएंटेड मी तुम्हाला पॉईंट सांगितले आहेत, ते तुम्ही तुमच्या नोट्समध्ये उतरवून घ्या. व्हिडिओ पॉज करून त्याचे स्क्रीनशॉट काढा. व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला मदत झाली म्हणून तुमच्यासोबत जो स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्याला सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.